सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी हिमांशू आणि मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे द ॲटॉमिक बुक नावाच्या बुकाबद्दल. ॲटॉमिक नावाची बुक आहे आणि हे बुक इतकी जोरदार आहे की याच्यात सांगण्यात गेलं आहे की आपले हॅबिट कसे क्रिएट होते आणि बंद होते आणि हर प्रकारची गोष्ट याच्यात सांगण्यात येत आहे. हॅबिट्स, कोणाला वाईट सवय राहते, कोणाला गुड सवय राहते. सवय आपल्या ब्रेनला समजत नाही. जेव्हा मला हे समजलं की सवय आपल्या ब्रेनला समजत नाही, तेव्हापासून काय झालं, गेम चेंज झाला. तुम्ही जे द्वारामधून अंदर टाकून राहिले, जे 6 इंद्रिय आहे, त्या द्वारातून तुम्ही काय सराउंडिंगमध्ये राहत आहे आणि काय तुम्ही बघत आहे, ऐकत आहे आणि बोलत आहे, याच्यावरून तुमचे पॅटर्न क्रिएट होते, हॅबिट क्रिएट होते. आणि हे हॅबिट आपल्याला पुढं चालून नुकसान बी होऊ शकते आणि फायदा पण होऊ शकते. हे दोधारी तलवारवाणी आहे. याचा फायदा बी तेवढाच आहे आणि नुकसान बी तेवढाच आहे. आता वाईट कामासाठी वाईट काम करतो तेव्हा आत्ता तुरंत रिझल्ट दिसते आपल्याला, आणि जे चांगले काम करतो त्याला लॉंग टर्म रिझल्ट दिसते. तर जे चांगले कामं आहे त्याला सोपी बनवा, आणि जे कठीण कामं आहे, जे म्हणजे जे कठीण कामं कोणाला बनवा, जे पुरे आदते आहे. जर तुम्हाला काही वाईट सवय असेल तर त्याच्या पहिले काय म्हणा, मी 10 पुलअप्स मारल्याशिवाय काम नाही करणार मी ते बॅड हॅबिट, या 10 पुशअप मारल्याशिवाय काम नाही करत, काय 1 किलोमीटर चालल्याशिवाय मी ते काम नाही करत. म्हणजे त्याला कठीण बनवा. जे आपल्याला तुरंत डोपामाइन भेटतंय ना, जे गलत कामांना, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, त्याला कठीण बनवावं लागेल आणि ह्या कामाला सोपी बनवावं लागेल. जेव्हा आपण हे दोन कामाला कठीण सोपी बनवतो तर तुमचा इझी दिवस जाते. ठीक. आणि ॲटॉमिक हॅबिट हे अशी हॅबिट आहे, स्मॉल हॅबिट. जसं तुम्हाला कोणतं चांगल्या बुक रिडिंगची हॅबिट लावायची आहे तर 2 मिनटं वाचा. कोणाला धावायला 2 मिनटं करा. कोणाला म्हणजे फळं खायची असेल तर 2 मिनटं. याच्यानं काय होणार, जसं तुम्ही धावायला चालले तर जुते तरी लावणार तुम्ही. ठीक आहे, 2 मिनटात या बुक वाचन तो हातात तरी पकडणार. जे तुमच्या डोळ्यासमोर राहतात, वारंवार दिसत राहतात, वारंवार काही ना काही दिसतात, तर ते तुमच्या द्वारा थ्रू अंदर जातात. मग द्वार आहे ना, डोळे द्वार आहे, त्या द्वारा थ्रू अंदर जातात. तर हे जे तुमचे जे सवय आहे हे कंटिन्यू तुमच्या डोळ्यासमोर दिसत राहिली पाहिजे, तेव्हा जाऊन ते हॅबिट क्रिएट होतात. ठीक. आणि स्मॉल हॅबिट, जसं तुम्ही तिथं खूप प्रकारचे लिहून आहे की तुम्ही काय काय करू शकता. तुम्ही आपल्या दिवसभराचे टाइम टेबल बनवू शकता आणि त्याच्या जे जे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, नॉन इम्पॉर्टंट आहे म्हणजे नॉर्मल आहे, याच्यासाठी तुम्ही पहिले म्हणजे सकाळी उठले, मग त्यानंतर ब्रश केले, मग त्यानंतर तुम्ही काय केले, म्हणजे लहान लहान कोणत्याही गोष्टी करून राहिले कंटिन्युअसली, तर त्याच्यासमोर प्लस मायनस या न्यूट्रलच्या चिन्ह द्या, इक्वलच्या. म्हणजे जसं इम्पॉर्टंट आहे तर त्याला प्लस द्या, आणि ते जे इम्पॉर्टंट नाही आहे काम त्याला मायनस द्या, आणि जे न्यूट्रल आहे त्याला इक्वल द्या. अशा पद्धतीनं तुम्ही आपल्या दिवसाचा पुरा शेड्यूल तयार करू शकता. आणि हे शेड्यूल तुम्हाला दिसत राहिलं पाहिजे, म्हणजे कॅलेंडरवर तुम्ही क्रॉस करू शकता. हर दिवशी क्रॉस करून तुम्ही समोर जाऊ शकता, ज्याच्याकरता तुम्हाला माहीत पडेल की आपला आजचा दिवस तुला जे टास्क कंप्लीट करायचे होते ते तुला केलं. ठीक आहे. आणि हे जे कडी आहे, जे साखळी आहे, हे तुटली नाही पाहिजे, दररोज क्रॉस झालं पाहिजे. आणि गलतीने एक दिवस तुटली तर दुसऱ्या दिवशी नको तुटू द्या, कारण की ते नवीन आदत लागणार आहे, म्हणजे नाही करायची. त्याच्यापेक्षा एक दिवस हॅबिट तुटली ना चालेल, पण दुसऱ्या दिवशी ते कडी पूर्ण करा. आणि 3 दिवस जसे झाले तर ते कडीला भरवून टाका, कारण की 3 दिवस कन्सिस्टन्स होते तुम्ही, मग ते भरू शकता. पण एक दिवसाच्या गॅप तुम्हासाठी नवीन आदत खुलाच्या जास्त चान्सेस आहे. तर म्हणून ते हॅबिटमध्ये ते खुलू नको द्या, नवीन हॅबिट. अशा पद्धतीनं ह्या बुकात सांगण्यात गेलं आहे. आणि इथं म्हणजे सांगण्यात आलं आहे की कशा पद्धतीनं आपण हा आदत बनवू शकतो आणि त्याला तोडू शकतो. ते पॅटर्न एकसारखेच आहे, ते सवय आपल्याला कंटिन्युअसली समोर नेत राहणार आहे. तर सवय आपल्याला कंटिन्युअसली समोर नेत राहणार. आणि सराउंडिंगच्या बहुत अवेअर राहा, काय ऐकत आहे, काय बोलत आहे याच्याबद्दल. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला हॅबिट लावायची राहिली, ठीक आहे, तर हे बुक नक्की वाचा.